आपल्याला म्हणतात ना, फॉलो युअर पॅशन अँड देन यू विल बी एबल टू डू वॉट एव्हर यू वॉन्ट. हे अर्ध सत्य आहे, टू बी व्हेरी प्रामाणिकपणे सांगतो चेतन. आमचा पहिला स्टार्टअप प्रवास फेल झाला. ओके. आता तुला आश्चर्य वाटेल की तुम्ही एवढ्या प्रतिथीय ग्रुपमध्ये होता, 4 जण एकत्र होता, सगळे स्किल्स होते आणि सगळं माहिती होतं आम्हाला. त्यावेळी सीड फंडिंग न मागता सीड फंडिंग म्हणजे ऑन पेपर वेन बिफोर वी इवन लेफ्ट द जॉब आमच्याकडे सीड फंडिंग रेडी होतं, वेंचर फंडिंग रेडी होतं. बापरे, एवढं सगळं असताना म्हणजे एवढी तुम्हाला हुशारी आहे, एवढं सगळं माहिती, मग तुमचं फेल काय झालं? बरोबर. मुळात स्टार्टअप करताना तुमचं नॉलेज नाही, तुमचं स्किल्स नाही, तर तुमची मानसिकता गरजेची आहे. आणि स्टार्टअप करण्याची मानसिकता आणि नोकरी करण्याची मानसिकता या 2 भिन्न गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आयडियाने उद्योग चालू होतो, हीच मुळात संकल्पना चुकीची आहे. इफ यू आर चेजिंग द वेल्थ then you will get into a problem. Correct. But if you are solving the problem, you will create the wealth. पॅशन जो प्रकार आहे तो तर पाहिजे, त्याच्याशिवाय करू शकतो. बरोबर आहे. परंतु कसं होतं, आता मुलगा म्हणतो की विराट कोहलीला बघतो किंवा IPL ऑप्शन बघतो आणि म्हणतो मेरे को क्रिकेट खेळणं पॅशन आहे. पण तू 17 वर्षी रणजी तरी खेळला आहेस का, किंवा शाळेला रिप्रेझेंट केलं आहेस का? तू सकाळी 4 वाजता, विराट कोहली 4 वाजता उठतो, तू उठलोस का? 1 लाखाला विकला तर आहे. म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही बनवलेली गोष्ट ही ग्राहकाला आवडली आणि त्याने त्याच्या खिशातनं काढून पैसे तुम्हाला दिले, याचा अर्थ बिझनेस झाला. ते वर्क होत आहे. मग ग्राहकाला काय आवडतं, काय नाही आवडत, कसं पाहिजे, कोण आहे ग्राहक? चेतनच्या वयाची माणसं आहेत, त्याच्यापेक्षा मोठी आहेत, त्याच्या लहान आहेत, शहरात राहणारी आहेत, गावात राहणारी आहेत, अमेरिकेत आहेत, त्यांचं काय फायनान्शियल बॅकग्राऊंड आहे, ते काय करतात, काय खातात, ते सोशल मीडियावर किती वेळ घालवतात, हे सगळं ज्यावेळी तुम्हाला कळतं त्याच्यानंतर आयडिया बनते. याचा अर्थ असं नाही की नोकरी करणं म्हणजे वाईट किंवा नोकरी करूच नाही. कारण एका उद्योगाच्या मागे जर का 10 नोकऱ्या असतील तर त्याप्रमाणे ते वाढलंच पाहिजे आणि हे नेटवर्क आहे. म्हणून माझा नेहमी तरुणांना असाच मेसेज असतो की तुम्ही सगळा पहिला 100 सेल तुम्ही स्वतः करा. तुम्ही बोला ग्राहकाशी, लोकांशी बोला आणि त्याच्यातनं बघा. म्हणजे मी आत्ता दीपिंदर गोयल आणि त्याची पत्नी दोघं ते कपिल शर्मा शोवर आले होते दोघं, ते बघत होतो असं टाइमपास म्हणून. आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की अजूनही काही डिलिव्हरीज करायला दीपेंदर गोयल झोमॅटोचा CEO काही डिलिव्हरी करायला स्वतः जातो. बरोबर. त्याची बायको पण जाते डिलिव्हरी करायला. त्या गोल्हारवाडी नावाचा पुण्याच्या जवळच शहर आहे, गाव आहे. तर तिकडच्या त्या 2 मुली आहेत. त्यांचा प्रॉब्लेम असा होता की त्यांनी गोल्हारवाडी मसाला मिरच्यांसाठी फेमस आहे, तिखट मिरच्या फार. पण त्यांनी बघितलं की त्यांचे आईवडील शेतकरी आहेत आणि ते मसाले मिरच्या विकतात आणि त्यातनं त्यांना काही प्रॉफिट होत नाही. मग त्यांनी ठरवलं की आपण मिरच्यांचा मसाला करून विकायचा. आता ही काय फार मोठी रॉकेट सायन्स आयडिया असं काय नाही. त्या मुलींनी 3 महिन्यामध्ये 35,000 महिना इतका सेल मसाल्याचा केला. मुली शाळेतल्या 9वी 10वीतल्या आणि गावातल्या. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे सुशील मुंगेकर सर. सर नमस्ते. नमस्कार. आपण जेव्हा कॉलेज लाईफला असतो किंवा आपण स्कूलमध्ये असतो तर भरपूर लोक आपल्याला भेटतात आणि विचारतात तू पुढे जाऊन काय करणार आहे. आपण म्हणतो मी इंजिनियर बनेल, डॉक्टर बनेल. पण कधी आपण असा विचार करतो का स्कूलमध्ये असताना की नाही मी हा बिझनेस टाकेल? मला एक गोष्ट कळत नाही की ही मानसिकता मराठी माणसांमध्ये की पूर्ण भारतातल्या लोकांमध्ये हे समजायला थोडा वेळ लागेल. पण आज आपल्यासोबत जे व्यक्ती आहे तर ते एक बिझनेस कोच आहे. त्यांनी आजपर्यंत मल्टिपल बिझनेसेस ओपन केलेले आहे, त्यांना सेल केलेले आहे आणि भरपूर असे स्टार्टअप्स आहे की त्यांना ग्रो करण्यामध्ये ते मदत करतात. आणि आजचा आपला जो टॉपिक आहे हा मेन टॉपिक आहे की नोकरी करावी की व्यवसाय करावा. या महत्वाच्या टॉपिकवर आज आपण चर्चा करणार आहे सुशील सरांसोबत. आणि सर मुंबईवरून आले आणि सर तुमचं स्वागत आहे बँटर विथ चेतन मध्ये. थँक्यू चेतन, तुम्ही बोलवलं आणि तुम्ही हे पॉडकास्ट करताय हे आणि हा विषय तुम्ही मला निवडलात आणि त्यासाठी बोलवलं, त्यासाठी सर्वप्रथम तुमचे धन्यवाद आणि तुमच्या सगळ्या चाहत्यांचे पण खूप 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 धन्यवाद. थँक्यू सो मच सर. सर आता जर तुमचं एक आपण करिअर बघितलं तर तुम्ही 4 वर्ष प्रायव्हेट सेक्टरमध्ये ऑलरेडी जॉब केलेला आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर तुम्ही बिझनेस पण केलेले आहेत आणि बिझनेसेसला हेल्प पण केलेली आहे. तर तुम्हाला काय वाटतं नोकरी की व्यवसाय या मुद्द्यावर काय सांगा? तुम्ही एका उद्योजकाला विचारताय म्हणजे अर्थातच उत्तर उद्योजकता हीच असणार आहे. बरोबर. उद्योग करणं कधीही चांगलं, म्हणजे आपल्या मराठीत उद्योग करतोस अशा पद्धतीने मी म्हणत नाहीये, परंतु एकंदरीतच आपल्यामध्ये जर का ती क्षमता असेल आणि आपल्यामध्ये ती आयडियाज असतील आणि आपण ते करू शकत असू तर उद्योजकता हे खरा मोठा तर चांगला व्यवसाय आहे, चांगल्या पद्धतीने तुम्ही करू शकता. याचा अर्थ असं नाही की नोकरी करणं म्हणजे वाईट किंवा नोकरी करूच नाही. कारण एका उद्योगाच्या मागे जर का 10 नोकऱ्या असतील तर त्याप्रमाणे ते वाढलंच पाहिजे आणि हे नेटवर्क आहे. परंतु याच्यामध्ये एक मगाची चेतन तू बोलताना एक शब्द वापरलास की मानसिकता, आणि त्याच्याकडे मला बोलायचं आहे की तुम्ही नोकरी करा किंवा तुम्ही उद्योजकता करा,
परंतु तुम्हाला उद्योजकतेची मानसिकता असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि उद्योजकतेची मानसिकता असल्यानंतर तुम्ही जरी नोकरी जरी केली, कारण कोणी नोकरी करतो त्या नोकरीमध्ये त्याला प्रमोशन्स पाहिजे असतात, पुढे जायचं असतं, काहींना व्हाईस प्रेसिडेंट व्हायचं असतं, काहींना CEO व्हायचं असतं. म्हणजे थोडक्यात तुम्हाला ग्रोथ हवी असते आणि उद्योगामध्ये तर ग्रोथ आवश्यकच आहे. बरोबर. या दोन्ही आणि तुम्ही प्रोफेशन करताल, तुम्ही डॉक्टर असाल किंवा तुम्ही लॉयर असाल आणि तुम्हाला स्वतःचा प्रोफेशन वाढवायचं असेल, डॉक्टरला केवळ 100 पेशंट येतात, त्याला पण कधीतरी 1000 पेशंट 5000 पेशंटवर द्यायचं आहे. बरोबर. लॉयर्स पण तीच गत आहे. म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही सेल्फ प्रोफेशन करा, तुम्ही नोकरी करा किंवा तुम्ही उद्योजकता करा. जर का तुम्हाला ग्रोथ पाहिजे असेल तर तो ग्रोथ माइंडसेट असतो आणि त्यालाच उद्योजकतेची मानसिकता असं म्हणतात आणि ती असणं अत्यंत गरजेचं आहे. बरोबर आहे. म्हणजे सरांनी सांगितलं की नोकरी करा की व्यवसाय करा, पण जर व्यवसाय करायचा आहे ती मानसिकता तुमच्यात असली पाहिजे, तो सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे. सर, आता तुमच्या करिअरकडे जर बघितलं तर तुम्ही 4 वर्ष एका मोठ्या प्रायव्हेट कंपनीमध्ये काम केलेलं आहे, जॉब केलाय आणि मोठ्या पदावर तुम्ही होते. पण तुम्ही जॉब का सोडला आणि तुम्हाला का वाटलं की मी आता बिझनेस करावं, उद्योजक बनावं? एक खरं म्हटलं तर मी 4 नाही 10 वर्ष नोकरी केली आणि भारतातले एका प्रथितयश उद्योग समूह जो म्हणजे त्यांच्या ट्रस्ट आणि त्याच्या विश्वासासाठी ओळखला जातो, बरोबर. अशा उद्योग समूहामधल्या बऱ्याच कंपन्यांमध्ये खूप उच्च पदांवरती काम केलं. ओके. आणि ते करताना प्रामाणिकपणे मी खूप शिकलो. हां. आणि ते म्हणजे मी फॉर्मल एज्युकेशनमध्ये मी स्वतः केमिकल इंजिनिअरिंग केलं एका प्रथितयश इन्स्टिट्यूटमधनं, मग मी MBA केलं, मग मी स्टॅनफर्डमधनं एक्झिक्युटिव्ह लर्निंग प्रोग्राम अमेरिकेमधल्या. आणि हे सगळं फॉर्मल शिकत असताना सुद्धा जे मी पारंपरिक पद्धतीने जे शिकलो नाही ते मी ॲक्च्युली नोकरी करताना शिकलो, त्यातले खास कळगे शिकलो, त्यातल्या गोष्टी शिकलो. आणि हे करताना खरं म्हटलं तो विचारण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे की नोकरीमध्ये एवढ्या उच्च पदावरती एवढ्या लहान वयात गेल्यानंतर सडनली तुम्ही सोडून उद्योजकता का केली, ह्याचं एक प्रामुख्याने कारण त्यावेळचं तो थोडासा ब्लड रश पण असतो. तुम्ही 30-32 असता, तुम्हाला असं वाटतं की आपणच भगवान आहे, आपल्याला सगळं येत आहे आणि आपण हे केलेलं आहे, तर आपण दुसऱ्या कोणासाठी करण्यापेक्षा आपण स्वतःसाठी का नाही करू शकत. अशा पद्धतीने मी आणि आम्ही मित्र, आम्ही 2-3 जण जे काम करत होतो त्या ग्रुपमध्ये, आम्ही चौघांनी एकत्र तो सोडला आणि एकत्र स्वतःचं स्टार्टअप सुरू केलं. याच्या मागची मानसिकता अशीच होती की आपण स्वतःसाठी व्हॅल्यू क्रिएट करू शकतो आणि ती व्हॅल्यू क्रिएशन करणं आपल्यामध्ये जर कधी क्षमता असेल, आपल्यामध्ये जे पॉवर असेल, तर त्याच्यातनं आपण ते करू शकतो. या उद्देशाने आम्ही फायनान्समध्ये जे काम करत होतो त्याच ह्याच्यामध्ये रिटेल फायनान्समध्ये, म्हणजे ज्याला आपण कार लोन्स, व्हेकल लोन्स असं म्हणतो, बरोबर. त्याच्या आणि पूर्ण पर्सनल लोन म्हणजे पूर्ण रिटेल फायनान्शियल सर्व्हिसेस, त्याच्यामध्ये आम्ही स्टार्टअप करण्याचा प्रयत्न केला. प्रामाणिकपणे सांगतो चेतन, आमचा पहिला स्टार्टअप प्रवास फेल झाला. ओके. आता तुला आश्चर्य वाटेल की तुम्ही एवढ्या प्रथितयश ग्रुपमध्ये होता, 4 जण एकत्र होता, सगळे स्किल्स होते आणि सगळं माहिती होतं आम्हाला. त्यावेळी सीड फंडिंग न मागता सीड फंडिंग म्हणजे ऑन पेपर वेन बिफोर वी इवन लेफ्ट द जॉब आमच्याकडे सीड फंडिंग रेडी होतं, व्हेंचर फंडिंग रेडी होतं. बापरे, एवढं सगळं असताना म्हणजे एवढी तुम्हाला हुशारी आहे, एवढं सगळं माहिती, मग तुमचं फेल का झालं? आणि त्याचे बरेच रिझन्स आहेत की आमचं टायमिंग चुकलं, 2008 साली आर्थिक मंदी आली, रिटेल फायनान्स बंद झाले, बँकांनी लोन देणं बंद केलं, बरं, हे सगळे कारणं त्याच्यामध्ये आहेत. पण आता ज्यावेळी मी मागे वळून ज्यावेळी बघतो आणि मी खरं क्रिटिकली अॅनालाइज करतो आणि मला सांगायला अजिबात त्याच्यातनं लाज किंवा शरम वाटत नाही की आम्ही ज्यावेळी स्टार्टअप सुरू केला त्यावेळी आम्ही एका नोकरीभिमुख मानसिकतेतनं की आपल्याला स्किल्स आहेत, आपल्याला सगळं माहिती आहे आणि त्याच्यातनं आम्ही स्टार्टअपमध्ये पडलो. बरोबर. मुळात स्टार्टअप करताना तुमचं नॉलेज नाही, तुमचं स्किल्स नाही, तर तुमची मानसिकता गरजेची आहे. आणि स्टार्टअप करण्याची मानसिकता आणि नोकरी करण्याची मानसिकता या 2 भिन्न गोष्टी आहेत. बरोबर आहे. म्हणून जे माझ्याकडे आता लोक येतात म्हणतात की सर आम्हाला हम तो इसके लिए काम करते हैं, तो वही अगर हम खुद के लिए करें तो बहुत अच्छा कर सकते हैं, आम्हाला स्टार्टअप करायचं आहे. मी त्यांना सांगतो की थांबा, माझ्या चुकातनं शिका आणि तुम्ही स्वतः तो मानसिकता जर का तुम्ही ती तयार करू शकलात आणि त्या मानसिकतेतनं गेलात, कारण तुम्हाला व्हर्च्युअली राईट फ्रॉम स्क्रॅच पहिल्या कस्टमरपासून चालू करावं लागतं. तुम्हाला कॉर्पोरेटमध्ये काम करताना बऱ्याच गोष्टी ऑन प्लॅटर रेडी आहे, करेक्ट. तुम्हाला इथे त्याच्यातनं प्रयत्न सुरुवात करावं लागते, शिकावं बनवावी लागते, प्रत्येक गोष्ट बनवावी लागते, प्रत्येक गोष्ट समजून घ्यावी लागते, त्या लेवलला जावं लागतं, तुम्हाला ग्राहकाशी सातत्याने संवाद साधावा लागतो. आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्टार्टअप माइंडसेट असेल किंवा उद्योजकतेची मानसिकता असेल तर तुम्हाला या गोष्टी जास्त चांगल्या हे मला त्याच्यातनं कळलं आणि मग त्याच्यामुळे कदाचित पुढचे स्टार्टअप सक्सेसफुल झाले. सर, आता जर समजा एखादा व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला बिझनेस करायचा आहे, म्हणजे तो कॉलेज लाईफमध्ये आता कारण इंजिनिअरिंग करतोय किंवा कोणतं ग्रॅज्युएशन करतोय, त्याच्या डोक्यात आहे की बिझनेस करायचा आहे, पण तुम्हाला तुमच्याकडे पण भरपूर असे स्टुडंट्स येत असतील किंवा ज्यांना उद्योजक बनायचे ते लोक येत असतील, सर मला बिझनेस करायचा आहे पण करू कशात ते माहित नाही, तर या मुद्द्यावर तुम्ही त्यांना काय समजवतात आणि आपल्या ऑडियन्सला तुम्ही काय सांगाल की अशा मानसिकतेच्या लोकांनी ज्यांना माहितीच नाही की त्यांनी कशात बिझनेस करावा, त्यांच्यासाठी पाथ काय? खूप चांगला प्रश्न विचारला. तर माझ्याकडे ना 3 वेगळ्या प्रकारचे लोक येतात. म्हणजे
बरेचदा त्याला मी 3 गोष्टींमध्ये कॅटेगराईज करतो. पहिला एक आहे की सर उद्योग करायचा आहे पण कशात करायचं माहित नाहीत, आणि मी आता इंजिनिअरिंग केलंय किंवा मी आता ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलंय, सर आयडिया दे दो, आयडिया कुठे काय चाललंय सांगा सर, कुठल्या सेक्टरमध्ये करायचं ते सांगा, पैसे आहेत थोडेसे आम्हाला करायचं आहे. तर मी सांगतो बाबा रे पडू नकोस, कारण अशा प्रकारे उद्योग नाही करता येत. तुम्हाला आयडिया स्वतःची माहीत नाहीये तर दुसऱ्याच्या आयडियावरती तुम्ही काम करू शकत नाहीत. आणि याचं मुख्य कारण असं की पहिली गोष्ट म्हणजे आयडियाने उद्योग चालू होतो हीच मुळात संकल्पना चुकीची आहे. तुमच्याकडे ती आयडियाच्या मागे त्या कोण ग्राहक आहे, त्याला काय एक्झॅक्टली पाहिजे, त्याचा प्रॉब्लेम काय, त्याच्या नीड्स काय आहेत, तुम्हाला ते का करायचंय. सगळं सडनली उठून मला करायचंय आणि मला स्टार्टअप करायचंय. आपल्याकडे एक फार मोठं गैरसमज असतो की पैसा बनाने काय तो एंटरप्रेन्योरशिप चालू बिझनेस करो. हे पूर्णपणे चुकीचं आहे. तुम्ही जर का मी बऱ्याच जणांना सांगतो की इफ यू आर चेजिंग द वेल्थ देन यू विल गेट इनटू अ प्रॉब्लेम. करेक्ट. बट इफ यू आर सॉल्विंग द प्रॉब्लेम यू विल क्रिएट द वेल्थ. कारण तुम्हाला प्रॉब्लेम एक्झॅक्टली आयडेंटिफाय झाला, तो सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही जसं जाल. शेवटी काय बिझनेस म्हणजे काय, मी तुला समजा हा मोबाईल फोन माझ्याकडे हा मी तुला विकणार, मग तू त्याचे मला पैसे देणार आणि ते पैसे तुला आवडले तरच देणार, कारण तू काय माझा नातेवाईक नाहीस. बरोबर. मतलब आवडलं तर पैसे देणार आणि ते दिल्यानंतर मला त्याच्यातनं थोडासा प्रॉफिट होणार. करेक्ट. आणि मी तुझ्यासारख्या 100 लोकांना विकलं तर माझा प्रॉफिट वाढत होणार. बरोबर. 1 लाखांना विकलं तर ऐक, म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही बनवलेली गोष्ट ही ग्राहकाला आवडली आणि त्याने त्याच्या खिशातनं काढून पैसे तुम्हाला दिले, याचा अर्थ बिझनेस झाला. ते वर्क होत आहे. मग ग्राहकाला काय आवडतं, काय नाही आवडत, कसं पाहिजे, कोण आहे ग्राहक. चेतनच्या वयाची माणसं आहेत, त्याच्यापेक्षा मोठी आहेत, त्याच्या लहान आहेत, शहरात राहणारी आहेत, गावात राहणारी आहेत, अमेरिकेत आहेत, त्यांचं काय फायनान्शियल बॅकग्राऊंड आहे, ते काय करतात, काय खातात, ते सोशल मीडियावर किती वेळ घालवतात, हे सगळं ज्यावेळी तुम्हाला कळतं त्याच्यानंतर आयडिया बनते. आणि म्हणून मी त्यांना प्रामाणिकपणे सांगतो, तरुणांना सल्ला देतो की उगाच भ्रामक कल्पनेत राहू नका की सर मेरे पास बहुत अच्छा आयडिया चले. तुम्ही त्याच्यामध्ये गोष्टी हे कराल. लकीली तुमच्याकडे एज आहे, तुम्ही 24-25 वर्षाचे असाल तर तुम्ही त्याच्यामध्ये वेळ घालवा, इन्व्हेस्ट करा. तुमच्याकडे लायबिलिटीज नाही आहे, म्हणजे तुम्ही काही लोन्स वगैरे घेतलेले नसतील तर ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा आणि त्याच्यातनं तुमची आयडिया, तुम्ही नीड गॅप ज्याला आपण म्हणतो ते जर का एस्टॅब्लिश झालं तर मित्रांनो तुम्ही लॉंग टर्म बिझनेसेस करू शकतात. सर असंही तुम्ही ऐकलं असेल की आपण ऐकतो भरपूर वेळा युट्यूब चॅनल काढायचं आहे, ज्याच्यात इंटरेस्ट आहे त्याच्यात काढा. बिझनेस करायचा आहे, तू स्पोर्ट आवडताना तुला त्याच्यात बिझनेस कर, तुला म्युझिक आवडतं तू त्याच्यात बिझनेस कर. सर किती ऍक्च्युली प्रॅक्टिकली खरं आहे की जे आवडतं म्हणून त्याच्यात बिझनेस करायचा? खूप ह्याच्यावरती खूप डिबेट झालेलं आहे. आपल्याला म्हणतात ना फॉलो युअर पॅशन अँड देन यू विल बी एबल टू डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट. हे अर्ध सत्य आहे, टू बी व्हेरी. पॅशन तर पाहिजेच, पॅशन शोध मी काही करू शकत नाही. म्हणजे आता मला लोकांमध्ये उद्योजकता निर्माण करण्यासाठी हा मी जो घाट घातला आणि मला सांगायला आवडेल गेली 6 वर्ष आम्ही जी एनपॉवर नावाची संस्था बनवली. याच्यातनं आता आम्ही गावाखेड्यातल्या किंवा लो इन्कम स्कूल्स, गव्हर्नमेंट स्कूल्स अशा जवळपास 470 शाळांमध्ये 7 राज्यांमध्ये 85,000 विद्यार्थ्यांपर्यंत शाळेतल्या मुलांमध्ये उद्योजकतेची मानसिकता कशी घडवायची आणि उद्योजकाचा कसा विचार करायचा अशा प्रकारचे आम्ही प्रोग्राम्स केले. भारतातील जवळपास फार कमी अशा कंपनी, म्हणजे आमची जवळपास पहिलीच असे म्हणता येईल. आणि अशा प्रकारचा प्रोग्राम आम्ही मुलांसाठी राबवला आणि 6वी-7वी पासून मुलं अशा पद्धतीने विचार करतात. याचा उद्देश हा नाही आहे की सगळ्यांनी उठून उद्योजक बनावं, पण निदान त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करता की मैं ये कर सकता हूँ, उद्या गरज पडली तर आय कॅन क्रिएट माय ओन लाईव्हलीहूड, मला डिपेंडंट राहायची गरज नाही आहे. बरोबर. मी प्लंबरचं एज्युकेशन घेतलं तर मी प्लंबर म्हणून दुसऱ्याला नोकरी देण्यापेक्षा मी स्वतःच्या 4 घरामध्ये जाऊन करू शकतो, इतका कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये निर्माण करणं, स्किल्सपेक्षा जाऊन ती मानसिकता निर्माण करणं, अशा प्रकारचे आम्ही प्रोग्राम करतो. हा पॅशनचा प्रकार आहे, तो तर पाहिजे, त्याच्याशिवाय करू शकतो. बरोबर आहे. परंतु कसं होतं, आता मुलगा म्हणतो की विराट कोहलीला बघतो किंवा IPL ऑप्शन बघतो आणि म्हणतो मेरे को क्रिकेट खेळणं पॅशन आहे. पण तू 17 वर्षी रणजी तरी खेळलायस का, किंवा शाळेला रिप्रेझेंट केलंयस का? तू सकाळी 4 वाजता, विराट कोहली 4 वाजता उठतो, तू उठलोस का? तू 4 तास प्रॅक्टिस करतो का? सचिन त्याच्या शेवटच्या मॅचमध्ये सुद्धा 4 तास प्रॅक्टिस करत होता. शेवटच्या मॅचमध्ये 39व्या वर्षी. तेवढी तुमच्यामध्ये झील आहे का? आणि हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॅशन म्हणजे काय, तुम्हाला त्याच्यामध्ये किती मेहनत करायची गरज आहे. आणि दुसरं महत्त्वाचं गोष्ट म्हणजे एक प्रकारचा ड्राईव्ह, त्याला आपण इंग्रजीमध्ये इंट्रेन्सिक मोटिवेशन आणि एक्सट्रेन्सिक मोटिवेशन असं म्हणतो. इंट्रेन्सिक म्हणजे आतून येणारा आवाज, ही पॅशन मला करायचं आहे. एक्सट्रेन्सिक मोटिवेशन म्हणजे मला बंगला पण पाहिजे, मला गाडी पण पाहिजे, हे माझे सक्सेसचे पॅरामीटर आहे. ओके. मग तुझी जी पॅशन आहे त्याच्यात तो त्या गोष्टी अचीव्ह करू शकतो का? मग मुलांना कसं असतं, साधारणपणे 18-19 वर्ष किंवा इव्हन कॉलेजचे मुलं पण मी त्यांच्याशी बोलतो की सर मला गाणं आवडतं खूप, मला त्याच्यात करिअर करायचं आहे, मला उगाच आई वडील इंजिनिअरिंग करायला सांगतात. बरं ठीक आहे, कर तू, पण मग ते करून तू अशा पद्धतीने करायला पाहिजे
की तुझी जी स्वप्न आहेत, मला मग तुला अवॉर्ड पाहिजे असेल किंवा पॉप्युलर व्हायचं असेल किंवा तुला गाडी बंगला वगैरे अशी तुझी स्वप्न असतील, मग ते तू पूर्ण करू शकतो का? प्रत्येक पालकांनी हा जो गॅप आहे ना, हा मुलांचा ब्रिज करणं गरजेचं आहे. त्यांना फोर्स करायचं नाही की तो म्हणतोय गाणं, तुम्ही म्हणताय इंजिनिअरिंग, हे चुकीचं आहे. पण सातत्याने तो गाणं म्हणतो म्हणून त्याला गाणंच करू द्यायचं हे चुकीचं आहे. तुम्ही त्यांच्यावर बसूनच सुसंवाद करायला पाहिजे. आणि मग तो जर का म्हणाला की मला महिन्याचे 30,000 रुपये जरी कमवले मी तरी मला चांगलं आहे, पण मला गाणंच म्हणायचं आहे, अशी जर का त्याची मानसिक तयारी असेल तर खुशाल त्याला करू दे, कारण मग त्याच्यामधनं तो त्याचं करिअर करू शकतो. हा ब्लेंड पालकांना म्हणा किंवा समाजाला म्हणा, हा ब्लेंड करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि पालक समाजापेक्षा स्वतः जर ते जाणून घेतलं आपण तर ते अजून महत्वाचं आहे की मला आवडतं क्रिकेट खेळायला म्हणून मी क्रिकेटर बनेल किंवा मी त्याचा बिझनेस करेल, इतकंही ते प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे. बरोबर, मेहनत खूप आहे सर गोष्टींना. सर एक महत्वाचा प्रश्न मला आता विचारायचा आहे, जर आपण बिझनेस कडे आलो आतापर्यंत आपण एक की बिझनेस उतरणाऱ्या लोकांची मानसिकता कशी हवी काय. सर एक एक्झाम्पल आहे माझ्या मित्राचंच आहे की हॉटेलिंग इंडस्ट्रीमध्ये त्याने एक व्यवसाय टाकला, तो जॉब करतो, ही इज अर्निंग गुड लाईक मोर दॅन 1 लाख त्याला सॅलरी आहे. अच्छा. तर तो त्याने एक फ्रँचायझी घेतली. ऍक्च्युली फ्रँचायझी मॉडेल चांगलं आहे का वाईट यावर तर बोलूच आपण, बट त्याने फ्रँचायझी घेतली. पहिला 1 ते 1.5 महिना सर बेस्ट चाललं, म्हणजे सॅटर्डे संडे मोर दॅन 30,000-35,000 रुपीज पर डे चालू होतं त्याचं. पण 2 महिन्यानंतर सर खूप असा गॅपच आला की म्हणजे रेंट भरायला पण पैसा नाही उरला. ऍक्च्युली इट वॉज अ पार्टनरशिप बिटवीन द 2 ब्रदर्स. बरोबर. एक होता जो जॉब करून पैसा बिझनेसमध्ये टाकत होता अँड सेकंड वन वॉज सिटिंग ऑन दॅट पर्टिक्युलर बिझनेस ऑन द चेअर. तर असं का होतं की सुरुवातीला तर खूप चांगलं हे होतं, पण नंतर मग बिझनेस असा का जातो? याच्यामध्ये काय होतं माहिती आहे, आणि मी म्हणालो ना की मला अशा प्रकारचे लोक भेटतात. आणखीन 2 जी महत्वाची महाभाग मला भेटतात, त्यातला एक म्हणजे आयडिया आहे, सगळं आहे, जसं हॉटेल काढायचं आहे, परत सुरुवात कशी करायची माहित नाही, मग ते भावाला घेतात किंवा पार्टनरला घेतात आणि तू कर, मी नोकरीला सपोर्ट करतो, अशा पद्धतीने करतात. आणि 5वी जी कॅटेगरी, 3री जी कॅटेगरी असते ती कॅटेगरी म्हणजे सर पडलोय, आता काय करायचं माहित नाही, वाढवायचं कसं माहित नाही, म्हणजे आता पहिले 2 महिने खूप चालला, मग आता एकदम खाली आला. सस्टेनेबल याचं कारण असं आहे की उद्योजकता हा तुम्ही रिमोट कंट्रोल नाही करू शकत, हेलिकॉप्टरने, की चल आता मी आणि कोणाला बिझनेस काढलात, कोणाला तू बघ मी नोकरी करतो आणि मी कधीतरी येईन सॅटर्डे संडे किंवा संध्याकाळी 6 नंतर येईन आणि विचारेन गल्ल्यावरती किती झालंय, अशा पद्धतीने चालत नाही. पहिल्या एस्पेशली स्टार्टअपमध्ये पहिल्या एका लेवलपर्यंत जायला, म्हणजे ती काय लेवल तुमची असू शकते, तुम्ही 1 लाख रुपये महिना असं धरा किंवा 5 लाख रुपये महिना असं धरा, तुमच्या बिझनेसमध्ये काय क्रिटिकल आहे ते. आणि या पहिल्या फेजमध्ये ग्राहकांबरोबर तुम्ही किती वेळ घालवता, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणजे व्हर्च्युअली तुम्ही ग्राहकांबरोबर राहिलात आणि ग्राहकांबरोबर तुम्ही काहीही किती वेळ घालवलात तरी तो कमी आहे. कारण ग्राहकाला काय पाहिजे, कसं पाहिजे, त्याला आवडतंय तर आपलं प्रॉडक्ट का आवडतंय, त्याला आवडत नाही तर का नाही आवडत आहे, तो दुसऱ्याला रेफर करतोय का, तो आपल्याबद्दल चांगलं बोलतोय का ओके फीडबॅक आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला गरजेच्या आहेत. म्हणून मी नेहमी सांगतो, स्टार्टअप करताना तुमच्याकडे जर का 100% वेळ असेल, त्यातला जवळपास 60-70% वेळ हा तुमचा ग्राहकांकडे गेला पाहिजे. फिजिकली यू शुड बी विथ युअर कस्टमर, आणि 30% मग तुम्ही तुमचं प्रॉडक्ट, तुमचं अरेंजमेंट, तुमचं शॉप आणि या गोष्टींवरती लक्ष द्यायला पाहिजे. आपली तरुण मुलं एक्झॅक्टली उलटं करतात. माझं प्रॉडक्ट, माझं हे, माझी आयडिया, माझं शॉप, माझं डेकोरेशन, माझं पॅकेजिंग, ह्याच्यावरती आपण 60-70% लक्ष देतो आणि ग्राहकाला पाहिजे तर तो घेईल, नाही तर नाही घेईल, आणि त्याने नाही घेतलं तर दुसरा ग्राहक घेईल. या मानसिकतेत बिझनेस चालत नाही. म्हणून मला माहित नाही तुमच्या मित्रांचं काय झालंय, परंतु त्यांना सांगा, कळकळीने त्यांना आवाहन करा की ग्राहकांबरोबर भेटा. पहिले जे कस्टमर ज्यांनी घेतलं होतं त्यांनी का घेतलं होतं, व्हॉट इज दॅट इन्ग्रेडियंट, ते का चालतं, त्याच्यातनं तुम्हाला जर का कळलं. म्हणजे चेतन तुझं उदाहरण घ्यायचं, तर तू एवढं पॉडकास्ट वगैरे करतोस आणि पॉडकास्टमध्ये तू पण कुठेतरी अॅनालाइज करतो की कुठले व्हिडिओ चालतात, कुठले नाही चालत, म्हणजे तुझ्या ऑडियन्सला काय आवडतं हे सांगतात, त्याने तू दिवस रात्र विचार करतो, अॅनालाइज करतो आणि मग तशा पद्धतीचं कॉन्टेंट बनवण्याचा प्रयत्न करतो. दिस इज द माइंडसेट. आता तुझे सगळे कस्टमर ऑनलाईन आहेत, त्यामुळे त्यांना तू भेटू शकत नाही, पण जर का हॉटेल असेल तर तुम्ही समोरासमोर बघू शकता. त्यांच्याकडनं तुम्हाला कळलं पाहिजे की तुमच्या उद्योगातलं काय चालतं काय नाही ते. आणि एकदा तुम्हाला ग्राहकाची नस कळली तर मग मी म्हणालो तसं की ग्राहकाने घेतलं की तुमचा बिझनेस चालू शकतो. खूप खूप इम्पॉर्टंट पॉईंट सांगितलाय सरांनी इथं की तुम्ही नोट केला पाहिजे ज्यांना पण बिझनेस करायचा आहे, की बिझनेस टाकतो आपण, ठीक आहे, सगळ्या गोष्टी जमून जातात, पैशाने आजकाल सगळ्या गोष्टी विकत पण मिळतात, पण तो चालत नाही. त्याच्या मागचं रिझन आहे की तुमचं कम्युनिकेशन विथ द कस्टमर्स हे कमी पडतं. तुम्ही जाणूनच घेत नाही की त्या व्यक्तीला हवं काय. तुम्ही जर फक्त गल्ल्यावर बसतोय आणि शेट सारखं भरपूर वेळा आपण बघतो सर, काय की सोन्याची चैन घालून बऱ्याच वेळा आपण बघतो, किंवा एक ॲटिट्यूड असतो, आय एम द ओनर,
बट जो माणूस प्रत्येकाच्या टेबलावर जाऊन बोलतो ते आत्मीयता वाटते, आपल्याला वाटतं परत गेलं पाहिजे. कुठे कुठे वेटर जर खराब वागतायत, म्हणजे सोबत लेडीज असल्यावर जर वेटरचं बिहेवियर खराब आहे, आपण परत त्या हॉटेलला जाणार नाही. म्हणजे तो नम्रपणाच पाहिजे सर बिझनेस करताना. म्हणजे अग्रेसिव्हनेस तर पाहिजे, पण तो तुमच्या स्ट्रॅटर्जीमध्ये पाहिजे, पण नम्रपणा तुमचा बोलताना हवा. सर याच्यात अजून एक महत्वाची गोष्ट की तुमच्या मते असे कोणते सेक्टर तुम्हाला वाटतात की त्यामध्ये आपण बिझनेस केला पाहिजे सध्याच्या सिच्युएशनला लक्षात घेऊन? हे 5 ते 6 एनिथिंग, म्हणजे नंबर बी नाही सांगा, तुम्हाला जितके सेक्टर सांगायचे की अपॉर्च्युनिटीज आहे सध्या. माझं काय माहिती, माझं म्हणण्याच्यातलं थोडंसं वेगळं आहे. सेक्टरबद्दल तर मी सांगेनच, परंतु आज भारताची स्थिती अशी आहे की तुम्ही, म्हणजे आपण जे म्हणतो ना मराठीमध्ये, लात मारेन तिथे पाणी काढेन. तर तुम्ही जिथे ज्या क्षेत्रात तुम्हाला उद्योग काढायचा असेल ना, त्या क्षेत्रात तुम्ही सक्सेसफुल उद्योग काढू शकता. आणि याचं प्रामुख्याने कारण असं आहे की भारत ॲज अ इकॉनॉमी ग्रो होत आहे. म्हणजे आपण त्यातला पॉलिटिक्सचा भाग सोडूया, की हे आले तर प्राईम मिनिस्टर, तर ते आले तर आपण तर सोडून देऊया. पण आता भारत साधारणपणे $4 ट्रिलियन इकॉनॉमी आहे, 3.9 ट्रिलियन, आणि साधारण 2027-28 पर्यंत आपण 5 ट्रिलियन, म्हणजे जगातली 5वी मोठी अर्थव्यवस्था बनवू, पोहोचू सर आपण. बरोबर. पण 5 म्हणजे 1-2 वर्ष पुढे मोठं नाही, 30 आता जाऊच आपण. बरोबर. आता चायनाचं एक्झाम्पल घेतलं तर चायना 5 ट्रिलियन वरनं $16 ट्रिलियन पोचायला त्यांना 15 वर्ष लागली. आपल्याला पण 15 ते 20 वर्ष लागतील. बरोबर. म्हणजे 2027ला आपण जर का 5 ट्रिलियन झालो तर 2047 पर्यंत, म्हणजे आपण भारताचा ज्यावेळी 100वा स्वातंत्र्य दिन साजरा करत राहू, त्यावेळी आपण जवळपास $15 ट्रिलियन इकॉनॉमी असू. म्हणजे आजपासून 47 पर्यंत, म्हणजे 25 वर्षामध्ये वी आर अ ग्रोईंग इकॉनॉमी. आणि या ग्रोईंग इकॉनॉमीमध्ये आपण, भारत आता 143 करोडचा देश आहे. सो इट इज वर्ल्ड्स बिगेस्ट अँड लार्जेस्ट मार्केट प्लेस. मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे जगातली कुठलीही कंपनी आपल्याला सोडून बिझनेस करू शकत नाही. जगातल्या कितीतरी मोठ्या कंपन्यांचा मोठं मार्केट भारत आहे. बरोबर. त्याच्यामुळे म्हणजे तुम्ही इलन मस्क पण घ्या आणि बिल गेट्स पण घ्या आणि फेसबुक, मार्क झुकरबर्ग घ्या, दे हॅव टू कम टू इंडिया, कारण दिस इज द मार्केट. आता या गोष्टींचं जर का तुम्ही सांगड घातलीत तर भारतातल्या लोकांचं मानसिकता जर का आपण, म्हणजे कराड, सांगली, साताराला राहणाऱ्या माणसाचं मानसिकता न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टन आणि चायनामध्ये राहून करणार नाही ना, ते इकडच्या माणसाला कळेल. सो इकडे मग तो फूडचा बिझनेस असू देत, रिटेलचा बिझनेस असू देत, ॲग्रो टुरिझमचा बिझनेस असू देत, त्याच्यानंतर हेल्थ केअर असेल, फायनान्शियल मार्केट्स असतील, इव्हन डिजिटल एंटायर रिवॅम्प आता जो डिजिटल चालला आणि जो AI ने आता थैमान घातलाय, त्या प्रकारचं मार्केट असू देत. देर इज अ ह्यूज अँड ह्यूज अपॉर्च्युनिटी आपल्याकडे आहे. फक्त माझं एकच कळकळीचं तरुणांना आव्हान असं आहे की मला जर का विचारलं तर तरुणांना मी सांगेन की ऑपॉर्च्युनिटी शोधण्यामध्ये गल्लत करू नका. कुणाल हे करतो आहे, पॉडकास्ट करतोय, त्याचं चांगलं त्याला मी पण पॉडकास्ट करू शकतो, हे चुकीचं आहे. त्याचे स्किल्स वेगळे आहेत, त्याचे माइंडसेट वेगळे आहे, त्याचा ड्राईव्ह वेगळा आहे. तुम्हाला जे काय जमतं त्या ऑपॉर्च्युनिटीज तुम्ही सिलेक्ट करा. आपल्याला काय जमतं, आपल्याला काय, आपण काय करू शकतो, माझे काय स्किल्स आहेत, आणि त्याच्यातनं लोकांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सोडवण्यासाठी मी कशा पद्धतीने करू शकतो, हे जर का तुम्ही सांगड घालू शकलात, ऑपॉर्च्युनिटी स्वतःची ओळखू शकलात, तर यू कॅन डू बिझनेस इन एनिथिंग दॅट यू. म्हणजे तुम्ही वडापावची गाडी काढून पण ती मोठी करू शकता. मी बऱ्याच ठिकाणी एक्झाम्पल, मॅकडोनल्ड्स आपण म्हणतो, मॅकडो म्हणजे इसेन्शियली वडापाव, म्हणजे आपला वडापाव चांगला आहे बर्गरपेक्षा, खरंच. पण त्यांनी 15,000-16,000 आउटलेट जगभरात काढले स्टँडर्डाइज करून. बरोबर. जम्बो वडापावने थोड्याफार प्रमाणामध्ये हातीच केला, त्यातले जोशी वडेवाले वगैरे जसे पुढे जात आहेत थोडेसे. परंतु अशा पद्धतीने तुम्ही स्वतःची निश ओळखून आणि स्वतःच आपण काय करू शकतो, या जर का गोष्टी तुम्ही ओळखलात तर तुमच्याकडे प्रचंड भन्नाट ऑपॉर्च्युनिटी आहेत. यू आर सिटिंग ऑन गोल्ड माइन. करेक्ट. पुढच्या 30 वर्षामध्ये, 40 वर्षामध्ये ऑपॉर्च्युनिटीज आर फार डिफरंट दॅन व्हॉट वी वर देअर 40 इयर्स बॅक, म्हणजे ज्या मागच्या आपल्या पिढीला होत्या त्यापेक्षा. त्यामुळे इथे तुम्ही ओळखा, ऑपॉर्च्युनिटी ओळखा, त्याच्यामध्ये चुकलात तर त्याच्यातनं शिका आणि त्याच्यातनं पुढे जाऊन ग्राहकाची कास सोडू नका. त्याला जर का तुम्ही आयडेंटिफाय करून केलं तर देअर इज अ ह्यूज मार्केट. सर, जेव्हा आपण बिझनेस स्टार्ट करायची वेळ येते तर इनिशियल पैसा हा वडिलांकडून घेतला पाहिजे की नको घेतला पाहिजे, किंवा बँकेकडून लोन घेतलं पाहिजे? ऍक्च्युअली स्टार्टिंगला तर लोन मिळतच नाही ज्याने ऑलरेडी जॉब वगैरे केलेला नाही त्याला. तर तुमचं काय मत आहे इनिशियल मनीवर, काय सांगाल? म्हणजे त्याला आपण इनिशियल सीड कॅपिटल असं म्हणतो. साधारणपणे आपली, म्हणजे मुळातच मराठी माणसाचं एक असतं की सर बिझनेस काढायचा पैसा पाहिजे, भांडवल नाही तर मी बिझनेस काढू शकत नाही. ही पूर्णपणे चुकीची संकल्पना आहे. मला पैसे कोणीतरी दिले तरच मी आयडिया करू शकतो, माझ्याकडे काय पैसे नाही आहेत असं ज्यावेळी तुम्ही कुठल्याही गुंतवणूकदाराला सांगता तर तो कसा पैसे टाकेल तुमच्याकडे? मी तुझ्याकडे आलो आणि तुला सांगितलं की मला 10 लाख रुपये दे, आणि 10 लाख रुपये दिला तर मी माझं
मसाल्याचा बिझनेस काढू शकतो, हा. तर तू म्हणशील की पण तो बिझनेस चालेल कसा, तू स्वतःचा एक पैसा त्याच्यात टाकत नाहीस. ओके, तू काय स्वतःचे 1 लाख रुपये टाकशील, माझे 10 लाख रुपये टाकशील, तू कसा काय ते करशील? याचा अर्थ काय की मी पुन्हा तेच सांगतो की आपलं प्रॉडक्ट ग्राहकाला आवडतंय हे तुम्ही ज्या दिवशी गुंतवणूकदाराला प्रूव्ह करता, त्यावेळी तो गुंतवणूकदाराला कळतं ना की बाबा याचं प्रॉडक्ट लोकांना आवडतंय, आता हे स्केल होऊ शकेल. बरोबर. त्यावेळी कॅपिटल येतं. म्हणून सुरुवातीला ज्यावेळी तुम्ही बिझनेस करता त्यावेळी अत्यंत फ्रुगल पद्धतीने, म्हणजे कमीत कमी पैशामध्ये तुम्ही कशा पद्धतीने बिझनेस करता ते करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून त्याच्यातनं जे फ्रिंज कॉस्ट असते, म्हणजे जी अनावश्यक कॉस्ट असते ती एलिमिनेट करा. मी मसाल्याचं उदाहरण दिलं म्हणून सांगतो. माझ्याकडे मेंटरशिपसाठी आला होता मुलगा, गरीबच होता बिचारा, त्याने बरेच उद्योग केले, त्याला लढण्यात बऱ्याच त्याने फसवलं, पैसे त्याने वेस्ट केले. तो म्हणतो की सर मला मसाल्याचा उद्योग करायचा. बोले चांगली गोष्ट आहे, आणि त्याची एक वेगळ्या युनिक पद्धतीचा मी त्याचे आयडिया सांगत नाही कारण मग तो पब्लिक होऊन जाईल. नाही. परंतु त्याचं म्हणणं आहे सर मी हे करणार, आणि मी म्हणलं बरं ठीक आहे, गुड आयडिया, पण तू विकणार कसं? तो म्हणतो सर मी इंस्टाग्रामवरती ॲडव्हर्टाइजमेंट्स करणार, मी डिजिटल मार्केटिंग मला कोणीतरी शिकवलं, मी कोर्स केला 15,000 रुपये खर्च करून, मी ते करणार. MDH मसाले, एव्हरेस्ट मसाले सगळे ॲडव्हर्टाईज करतात, मी पण करणार. बोलो वेडा आहेस का? MDH एव्हरेस्ट कुठल्या लेवलला पोहोचल्या? तू म्हटलं तू रत्नागिरीत राहतोस, तू रत्नागिरीमधनं डायरेक्ट ॲडव्हर्टाईज करून नागपूरला कशाला मसाला विकायला कडमडायला जातोस? तू रत्नागिरीच्या मार्केटमध्ये 100 जणांना तिथे विक, त्यांचा फीडबॅक घे, ते मसाले का घेतात तुझा, एव्हरेस्टपेक्षा त्यांना तुझा मसाला का आवडतोय हे कर. मग रत्नागिरीवरनं हळूहळू चिपळूणला जा, चिपळूणला हळूहळू माणगावला ये, मग आमच्या मुंबईत ये, क्रॉफर्ड मार्केटमध्ये 4 जणांना पकड, तिथे मसाला विक. म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे की आपण पैसे कुठे स्पेंड करायचे. डिजिटल मार्केटमध्ये 4 लाख स्पेंड करणार, मसाला कोणी इंस्टाग्राम रील बघून मसाला कोणी घेणार? हेच थोडी करू शकतो. का नाही घेणार नाही ना. आपण असं मसाला दिसला 100 रुपये मसाला पाहिजे आपल्याला असं सांगत नाही. त्यामुळे कुठल्या चॅनल्स कुठे वापरायचे, पैसे कुठे वेस्ट करायचे नाहीत हे कळलं पाहिजे, आणि त्याच्यातनं आपण पैसे वाचवू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट मला सांगायचं की सोशल कॅपिटल, याला नेटवर्किंग आपण असं म्हणतो, ह्याच्याकडे बराच, आणि प्रामुख्याने मराठी तरुण, कारण मी बऱ्याच तरुणांशी बोलतो, हे तरुण साधारणपणे सोशल कॅपिटल निग्लेक्ट करतात. सोशल कॅपिटल म्हणजे काय? आपण फुकटचे आपले फेसबुक, इंस्टाग्रामवरती बसून रीला टाकत बसतो किंवा ट्रोल करत बसतो. मी तुमचे मित्र, त्यांचं भांडवल ओळखा. आणि रिसर्च असं सांगतो की 100 रुपये जर का तुम्हाला स्टार्टअप चालू करायला लागत असेल, तुमचं नेटवर्क जर का स्ट्रॉंग असेल, तर ते 100 रुपये तुम्ही 55 रुपयात ते काम करू शकता, 45 रुपये तुमचे वाचतील. इतक्या प्रकारे तुम्ही ते नेटवर्क वापरू शकता. म्हणून तुम्ही पैशाची नीड सुरुवातीला कमीत कमी करा, आणि ते जे पैसे पाहिजे साधारणपणे त्याला आपण बूट स्ट्रॅपिंग असं म्हणतो. ते पैसे स्वतःच्या म्हणजे जवळचे लोक असतील किंवा ज्यांना हे जे तुमच्यामध्ये विश्वास टाकू शकतील अशा लोकांकडनं सुरुवातीला पैसे घ्या. डायरेक्ट बँकांचं लोन घेऊन त्याच्यामध्ये फसू नका. म्हणतो तुम्ही ते सिबिलच्या दुष्टचक्रामध्ये अडकता, तर ह्याच्यामध्ये फसू नका. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्राहक हा तुमचा सगळ्यात मोठा भांडवलदार आहे. कारण ग्राहक तुम्हाला पैसे देतो, त्या पैशात तुम्ही समजा खर्च भागू शकतो. मग तुम्ही पहिल्यांदा ग्राहक कसं बनवतो, त्याला निगेटिव्ह वर्किंग कॅपिटल असं म्हणतो इंग्रजीमध्ये, की ते जर का तुम्ही करू शकलात तर देन यू हॅव सॉर्टेड. माझा नेहमीच तरुणांना असा हे राहील की कॅपिटल पाहिजे, त्याच्याशिवाय पण पाऊल टाकू शकत नाही, किंवा भरपूर पैसे पाहिजेत, मार्केटिंग पाहिजे, ब्रँड पाहिजे, माझी ॲडव्हर्टाइजमेंट इंस्टाग्राम आणि याच्यावर आली पाहिजे. या भ्रामक कल्पना मित्रांनो, याच्यातनं बाहेर या, फ्रुगल पद्धतीने करा. 100 ते 200, 200 ते 1000, आणि बघा तुमचा बिझनेस पटापट कसा वर्क होतोय. म्हणजे खूप इंटरेस्टिंग सांगितलं सर तुम्ही, की जर एखादा प्रॉडक्ट आहे तुमच्याकडे, लोकांपर्यंत न्या, जवळच्या व्यक्तींना द्या, त्यांना आवडलं ते रिपीटिंग कस्टमर बनतील तुमचे. त्याच्यानंतर मग ते अजून वर्ड ऑफ माउथने परत त्यांची मार्केटिंग होईल, आणि मग सोशल मीडियावर तर ते स्वतः त्याच्या रील बनवून टाकतीलच ऑब्व्हियसली, की त्यांना आवडलं तर सुरुवातीलाच मार्केटिंगमध्ये जास्त खर्च न करता प्रॉडक्ट बनवून त्याला आजूबाजूला स्प्रेड करून त्याचे रिव्ह्यूजवर त्याची मार्केटिंग होईल. करेक्ट सर. एक मला म्हणजे हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे, म्हणजे मीच आता तुमच्याकडे मेंटरशिप घेतोय ऑनलाईन याच्याबद्दल, की जेव्हा आपण बिझनेस स्टार्ट करतो, म्हणजे मी पण आधी जॉब केल्यानंतर मी बिझनेस स्टार्ट केला. मला काय होतं सर, की मी 3 वर्षामध्ये समजा मला स्टार्टिंग माझं पेमेंट होतं ॲज अ इंटर्न, मी 5,000 जॉईन झालो होतो पर मंथ. नंतर मी एक 70-80 पर्यंत पोहोचलो 3 वर्षामध्ये, कंपनी चेंज करून वगैरे सगळं. नंतर जॉब, मला काय कॉन्फिडन्स होता की यार 3 वर्षामध्ये आपण 580 केले, ते तर जॉब होता, आता आपण त्याच ग्रोथने बिझनेस पण करून टाकू. पण तसं मला पहिले 1.5 वर्ष नाही झालं. म्हणजे किती पण केलं तरी मला असं वाटायचं यार सोशल मीडियावर पोस्ट टाकायची तरी मला बनवावी लागते. आता आधी माझ्याकडे ग्राफिक्स डिझायनर होता कंपनीचा, व्हिडिओ बनवायचा तरी मला करावा लागतोय, सगळ्या गोष्टी मला कराव्या लागताय. पण मग त्याच्यात जेव्हा मग आपण एम्प्लॉयमेंटवर येतो की लोक कसे मॅनेज करायचे, तर माझा वीक पॉईंट मला जाणवला की
मला ते लोक मॅनेज करणं, मग ते सॅलरी कशी मॅनेज झाली पाहिजे, म्हणजे बिझनेस आयडिया तर मला आहे, पण हाऊ टू मॅनेज द पीपल ते कसं करू. म्हणजे खूप खूप चांगल्या रिलेट करेन मी याच्यात मला ना मी ज्यावेळी स्टार्टअप केला म्हणा ते जुने दिवस आठवले की मी सांगितलं सर खूप मोठ्या ग्रुपमध्ये आम्ही काम करत होतो आणि ज्यावेळी आम्ही पोझिशनवरती होतो म्हणजे बिझनेस साईड वगैरे, त्यावेळी आता समजा मी पुण्यात आलो तर आम्हाला घ्यायला मर्सिडीज किंवा टोयोटा गाडी वगैरे यायची. अशा पद्धतीने हे सगळं चालू होतं. मग आम्ही ज्यावेळी स्टार्टअप केला त्यावेळी आम्ही स्वतःशीच मनाशी ठरवलं की आता आपण असं वायफळ खर्च करायचा नाही, असं मर्सिडीज टोयोटा वगैरे नाही, आपण साध्या गाड्या म्हणजे इंडिगो मधनं असा आपण प्रवास करायचा. बरोबर. म्हणजे आमची पातळी बघ की तरी पण गाडीच पाहिजे आणि गाडीने आपण यायचं असं. बरोबर. 8 महिन्यानंतर 10 महिन्यानंतर ज्यावेळी बिझनेस चालायला नाही लागला त्यावेळी आम्ही बॅगा घेऊन एशियाडने यायला लागलो. ओके. आता एशियाडने येणं मी काय वाईट धरून, पण मला सांगण्याचा मुद्दा असा की तू म्हणतोस तसं बॅग जोडीला लावून आपण ग्राहकांबरोबर बोलून त्यांच्याशी खर्च करून आपण किती कमी ह्याच्यामध्ये करू शकतो ना, असा ज्यावेळी माणूस विचार करायला लागतो ना त्यावेळी तो स्टार्टअप म्हणजे. मग मी व्हाईस प्रेसिडेंट किंवा बिझनेस हेड म्हणून आलोय, मी कसं काय ही शहरात प्रवास करू, मी प्लेनने फर्स्ट क्लासने जायचो आणि आता मी असा कसा जाऊ ट्रेनने, हा विचारच करणं मुळे चुकीचं आहे. ज्यावेळी तुम्ही हे अंतर्मुख होतात ते गरजेचं आहे. टीम बनवता तुम्ही, एक चांगला मॅनेजमेंट टीम बनवताना बरेच जण काय करतात की मी प्रॉडक्ट बनवलंय आणि मी 2 सेल्सची माणसं हायर केली आहेत म्हणून वेळ आहेस. सुरुवातीला पहिल्यांदा सेल हा नेहमी स्टार्टअप फाउंडरने करायचा असतो. बरोबर. कारण तुम्ही ज्यावेळी 2 सेल्सचे मॅनेजर हायर करता ते ग्राहक असे बोलणार आणि तुम्हाला ते फिल्टर करून त्यांचा फीडबॅक देणार आणि तुम्ही त्यांच्या अंगावर ओढणार अजून सेल करणं होत नाही. तुम्ही ग्राहकाशी डिस्कनेक्ट झाला तर डायरेक्ट तुम्ही मध्ये एक माणूस आणलात आणि त्यामुळे ग्राहक कसा विचार करतोय माहित नाही तुम्हाला, तुम्ही त्यांच्या फीडबॅकवरती डिपेंडेंट आहात. म्हणून माझा नेहमी तरुणांना असाच मेसेज असतो की तुम्ही सगळा पहिला 100 सेल तुम्ही स्वतः करा, तुम्ही बोला ग्राहकाशी, लोकांशी बोला. आणि त्याच्यात न बघा म्हणजे मी आता दीपिंदर गोयल आणि त्याची पत्नी दोघं ते कपिल शर्मा शोवर आले होते दोघं, ते बघत होतो असं टाइमपास म्हणून. आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की अजूनही काही डिलिव्हरीज करायला दीपेंदर गोयल झोमॅटोचा CEO काही डिलिव्हरी करायला स्वतः जातो. बरोबर. त्याची बायको पण जाते डिलिव्हरी करायला. हे काय त्यांना टाइमपास म्हणून जात नाही, पण ते डिलिव्हरी करताना त्यांना कळतं की ग्राहकाला काय पाहिजे काय नाही ते वगैरे. बरेच ग्राहक वाव होतात की अरे दीपेंदर गोयल स्वतः CEO आपल्याकडे आले. ह्याचं कारण असं की एवढ्या मोठ्या लेवलला गेल्यानंतर एवढी मोठ्या जवळपास $4 बिलियन कंपनी त्यांनी बनवली. बरोबर. पण तो फाउंडर सुद्धा डिलिव्हरी करणारा डिलिव्हरी बॉय सारखा स्वतः जातो. ह्याच्यात आपण खूप काही काही शिकण्यासारखं आहे. म्हणून टीम बनवताना तुम्ही सेल्समध्ये स्वतः ठेवा. जे लोकांचे तुम्ही जवळ म्हणजे त्यांना हायर करताय त्यांना तुमचं पॅशन तुमचा पर्पज कळला पाहिजे. ते सॅलरीसाठी तुमच्याकडे काम करतायत अशा तऱ्हेने तुम्ही त्यांना वागवलं तर ते टिकणार नाहीत. पण आपण का करतो, कसं करतो आणि ते केल्यानंतर ग्राहकाला आपण कसा फायदा देतो ह्याचं जर का तुम्ही त्यांना पूर्णपणे इम्बाईब केलं, त्यांना बरोबर प्रॅक्टिसाइज म्हणतो करेक्ट तसं केलं तर ते तुमच्याकडे लॉंग टर्म टिकतील, त्यांना त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स येईल आणि अशा प्रकारे तुम्ही कोलॅबरेट करून गोष्टी करू शकता. आणि टीम निवडताना अशी माणसं निवडा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी सेल्समध्ये चांगला आहे तर मी सेल्सचीच माणसं निवडतो, मी फायनान्समध्ये चांगला आहे कारण आपल्याला लाईक माइंडेड लोक लागतात. पण हे चुकीचं आहे. कॉम्प्लिमेंटरी स्किल्स शोधा. मी सेल्समध्ये चांगला तर फायनान्सचा शोधा, फायनान्समध्ये मी चांगला असेल तर प्रोडक्शनचा शोधा, म्हणजे ते कॉम्प्लिमेंट होतील. आणि कॉम्प्लिमेंट स्किल्स झाल्यानंतर पूर्णपणे विश्वास ठेवा की चल हा फायनान्स मॅनेज करतोय ना, हा बरोबर करतोय, मी मार्केटिंग करतो. त्याच्यातनं कामं डिवाइड होतात. एकच माणूस 2-2, 3-3 कामं परत करत नाही आणि त्याच्यातनं म्हणजे 1+1=11 आपण म्हणतो अशा प्रकारे टीम काम करू शकते. तर सर आता आपण जसं बघितलं की आपण बिझनेस बद्दल पण बोलू परत, पण तुमच्याकडे सर भरपूर लोक येत असतील तर तुम्हाला म्हणजे तुम्ही त्यांना हेल्प करतात टू ग्रो देअर बिझनेसेस. तर असे काही एक्झाम्पल तुम्ही द्याल का सर की ज्या एक्झाम्पलमुळे आपली जी ऑडियन्स आहे त्यांना पण वाटेल की अरे हा मी पण बिझनेस केला पाहिजे आणि ते पण इन्स्पायर होते. तुम्ही कशी मदत केली बिझनेसला ग्रो होण्यासाठी आणि त्यांची आधीची परिस्थिती काय होती आणि तुमचे म्हणजे तुमच्यासोबत बोलल्यानंतर तुम्ही त्यांना गाईड केल्यानंतर ते कसे वर गेल्या मी सांगितलं असं 6-7 वर्षांमध्ये आम्ही मुलांमध्ये उद्योजकता तशी कंपनी आम्ही केली. आता ती फार वाढलेली आहे. आता 9 डिजिट फिगर त्याचं टर्नओव्हर झालेलं आहे. आणि खूप चालू आहे. मोठी टीम आहे, मोठा व्याप आहे. आणि या सगळ्या व्यापातनं प्रामाणिकपणे सांगायचं ना तर मला बरेच मित्र असं म्हणायचे की तू बोलतोस हे जे उद्योजकतेबद्दल खूप ट्रान्सफॉर्मेशनल आहे, हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे, खास करून मराठी लोकांपर्यंत गेलं पाहिजे. आणि मलाही ते जाणवत होतं फ्रँकली, परंतु वेळ मिळत नव्हता, कामाचा व्याप एवढा आहे. स्वतः स्टार्टअप असल्यानंतर कळेल तुला की काय आपल्याला 24 तास पण कमी पडतात, याच्यात आणखीन आपण हे कसं करायचं. त्यामुळे ते वाटायचं प्रामाणिकपणे पण ते व्हायचं नाही हातातनं. पण गेले
2-3 महिने मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि मग मराठी उद्योजकांसाठी मराठी भाषेतनं कशा पद्धतीने पोहोचता येईल, त्यांना कशी मेंटरशिप करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला. गेले बरेच वर्ष 10-1 वर्ष मी स्टार्टअप मेंटरशिप करतोय, पण ते फार विस्कळीत पद्धतीने करतो की तू आलास, तुम्हाला विचारलं असतं चला बाबा मदत करून द्या. हा, पण त्याला काही अर्थ नाही. याचं कारण असं ते स्ट्रक्चर्ड होत नाही. बरोबर. म्हणून मग मी आता एक स्ट्रक्चर्ड प्रोग्राम चालू केलाय की मग त्याला हे स्टार्टअप लॉन्चपॅड सुपर 25 असं एक 25 उद्योगांना एकत्र घेऊन त्यांना मदत करायची आणि त्यांना आपण पुढच्या स्टेपपर्यंत घेऊन जायचं. मराठी आणि त्यात मी प्रामुख्याने 100% मराठी उद्योजकच त्याच्यामध्ये घेऊ. ओके. आणि मराठी लोकांसाठी, कारण आपण समाजाचं काहीतरी उत्तरदायित्व लागतो, हे आपल्याला कुठनं ते आलेलं आहे आणि म्हणून ते करायचं. अशा पद्धतीने तो प्रोग्राम केलेला आहे. तू म्हणा जसं लोकांना मी एक उदाहरण देतो की 2 तरुण मुलं होती. ते म्हणाले की आम्ही ते टी शर्ट वरती प्रिंटिंग ते असं ना मेसेजेस प्रिंटिंग ते टी शर्ट आम्ही विकतो आणि त्या प्रकारचा बिझनेस करतो. तर चांगला बिझनेस आयडिया. तर कोण आहे तुमचा कस्टमर? ते मला सगळेच जण, एव्हरीबडी वेअर्स टी शर्ट्स. तर आणि ते फार गरीब परिस्थितीनं आलेली मुलं आहेत. आणि एक सर मला ऍड करायचं याच्यात की टी शर्टचा बिझनेस जरा जास्तच फ्लो मध्ये आहे. अगदी मला तर असं वाटतं की कोण बिझनेस करायचा तर अरे टी शर्ट विकतो, त्यामुळे सॅच्युरेशन पण झालं त्याच्यामध्ये आले आणि मला म्हणाले की सर सगळे आमचे कस्टमर आहेत. 60 वर्षाचा माणूस पण टी शर्ट घालतो, 12 वर्षाचा मुलगा पण टी शर्ट घालतो, एव्हरीबडी इज अवर कस्टमर. म्हटलो की नाही, असं होऊ शकत नाही. एव्हरीबडी इज युअर कस्टमर असं म्हटल्यानंतर तिथेच बेसिक प्रॉब्लेम आहे. ओके, तुम्ही आयडेंटिफाय करा तुमचं एक्झॅक्टली कस्टमर कोण अशा पद्धतीचे टी शर्ट घालतं ज्याच्यावरती मेसेजेस लागतात. मग त्यांना मी फोर्स केल्यानंतर, कस्टमरशी बोलल्यानंतर त्यांना रिअलाइज झालं की 18 ते 25 कॉलेजला जाणारी मुलं मुली, त्या लोकांना हे मेसेजिंग टी शर्ट्स हे फार आवडतात. म्हणजे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी किंवा आपला मूड काय ते दाखवण्यासाठी किंवा कस्टमाइज टी शर्ट्स अशा प्रकारे ते करतात. 60 वर्षाचा माणूस टी शर्ट हे करून मग त्याने स्वतःच्या बायकोला दाखवायचं तर करू शकतो, पण असा 1-2% असं. बरोबर आहे. मग त्यांना कळलं की आपला रिअल कस्टमर हा 18 ते 25 आहे. म्हणून मग आता आला बरोबर. मग आता या कस्टमरला आवडण्यासाठी काय कराल? मग कॉलेजेसमध्ये कसं जायचं, फेस्टमध्ये कसं जायचं, त्यांना कस्टमाइज कसे ऑप्शन द्यायचे, मग त्या टी शर्टवरती लिहिणारे मेसेजेस कसे असले पाहिजेत, फंकी असले पाहिजेत, त्याच्यामध्ये इमोजीज असले पाहिजेत. मग तुमचा पूर्ण बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह त्याच्यामधला चेंज होतो. बरोबर. आणि मग त्यांना ती बिझनेसची खरी दिशा मिळाली. आता जवळपास ते महिन्याला 1-1.5 लाखाचं असेल, म्हणजे अगदी काही नव्हते करत, आता ते 1.5 लाखावरती 6 महिन्यामध्ये पोहोचले आणि अशा पद्धतीने ते लोक बिझनेस करतात. म्हणजे अगदी उदाहरण मी मसाल्याचा म्हणालो मगाशी तो आला होता, हा सिमिलर टू डिस्टर्ब यू, पण मला याच्यात एक सांगायचं की तुम्ही निश ऑडियन्स चूज केली त्यांची. तुम्ही असं जनरलाइज कस्टमर नाही केलं की अरे टी शर्ट विकायचे, विक सगळ्यांना. म्हणजे फेसबुकवर पण जेव्हा आपण ऍड लावतो त्याच्यात आपल्याला एज ग्रुप येतो, आपण ते टार्गेट सेटिंग करतो. तर या लोकांनी जर ती 18 ते 55 लावली असती तर त्यांना वर्कआउट नसतं झालं, पैसा वाया गेला असता. बरोबर. पण तुम्ही त्यांना ऍक्च्युअल एज ग्रुप दिला, मेसेजेस कोणते कुणाला काय पाहिजे ते दिलं, त्यामुळे ती गोष्ट वर्क झाली. ज्यावेळी तुम्ही अख्खं जग माझा ग्राहक आहे असं म्हणतात त्यावेळी तुम्ही स्वतःची फसवणूक करता. हा सिंपल आहे. तुम्हाला कारण तुम्ही एक्झॅक्ट कस्टमर आयडेंटिफाय करायला एकतर घाबरता किंवा तुम्हाला तो कळत नाही. मग तुम्ही सांगतो की हा नाही तर तो पण गेल, तो नाही तर तो पण गेला, असं पण कोणीच घेत नाही. त्यामुळे तुम्हाला माहित पाहिजे. मी जर का वडापावची गाडी इथे काढली आता हिंजवाडीला, तर तिथे येणारा कस्टमर कोण आहे? हिंजेवाडीमध्ये राहणारा माणूस आहे, काही वर्किंग प्रोफेशनल आहे जे सकाळी जातात. मग ते जाताना जर का गाडीने जाणार असतील तर माझ्या वडापावच्या गाडीवर थांबतील का? मग माझ्या वडापावच्या गाडीचं लोकेशन कुठे पाहिजे, इथपासनं विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. मग तो का थांबेल माझ्याकडे? बरं तो थांबला समजा तर रस्त्यावरच असेल तर ट्रॅफिक होईल का? मग ट्रॅफिक असल्यानंतर कोणी थांबणार नाही. मग थोडं आडवळणाला जिथे कार टर्न करून येता येईल, तो मॅकडोनल्डचा ड्राईव्ह इन कॉन्सेप्ट आहे. तर ह्या प्रकारचे छोटे छोटे विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही मसाल्याचं एक्झाम्पल म्हणजे आम्ही शाळेतल्या मुलांबरोबर करतो, सांगितलं होतं. त्या गोल्हारवाडी नावाचा पुण्याच्या जवळच शहर आहे, गाव आहे. तर तिकडच्या त्या 2 मुली आहेत. त्यांचा प्रॉब्लेम असा होता की त्यांनी गोल्हारवाडी मसाला मिरच्यांसाठी फेमस आहे, तिखट मिरच्या फार. पण त्यांनी बघितलं की त्यांचे आई वडील शेतकरी आहेत आणि ते मसाले मिरच्या विकतात आणि त्यातनं त्यांना काही प्रॉफिट होत नाही. मग त्यांनी ठरवलं की मसाला आपण मिरच्यांचा मसाला करून विकायचा. आता ही काय फार मोठी रॉकेट सायन्स आयडिया असं काय नाही. मिरच्यांचा मसाला तर सगळे जण बनवतात, परंतु यांनी त्या विशिष्ट पद्धतीने बनवला, गावातल्या बायका जमा केल्याने बनवला आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याचं पॅकेजिंग केलं, त्याला गोल्हारवाडीचा मसाला असं नाव दिलं आणि त्यांनी हा जवळच्या मॉलमध्ये जाऊन त्यांना सांगितलं की काका आमचा मसाला ठेवा. त्यांनी त्या मुलांना हॅडल केलं की बोल काय तुमचा मसाला कुठे ठेवणार. पण त्यांनी तो ठेवल्यानंतर एका आठवड्यात तो मॉलचा ओनर त्यांना भेटायला म्हणाला की तुमचा मसाला वापरल्यानंतर लोक पुन्हा तो मसाला घ्यायला येत आहेत आणि त्याला डिमांड जास्त आहे. त्या मुलींनी 3 महिन्यामध्ये 35,000 महिना इतका सेल
मसाल्याचा केला, मुली शाळेतल्या 9वी-10वीतल्या, 9वी-10वी आणि गावातल्या गोल्हारवाडी मसाला असं त्यांनी नाव दिलं. त्यांचं म्हणणं असं की पैठणची पैठणी कशी फेमस झाली तसं जगभर आम्हाला गोल्हारवाडी नाव फेमस करायचं, त्यामुळे गोल्हारवाडीचा मसाला असं त्यांनी ब्रँड दिलं. म्हणजे लुक ॲट लेवल ऑफ थिंकिंग ऑफ दिस गर्ल्स आहे, त्यांच्याकडनं पण खूप काही शिकण्यासारखं आहे. आणि मग आता त्यांनी मसाल्याला ॲडजस्टमेंट आणखीन काही गोष्टी म्हणजे धने पावडर वगैरे अशा गोष्टी काढल्यात. आता तो 35,000 ते 55,000वरती पोहोचलेत. म्हणजे असा आपण विचार करू शकतो. म्हणून जितकं तुम्ही फ्रुगली विचार करतात, हळूहळू सटकन मला पैसे कमवायचे, झटकन मला अंबानी अडाणी व्हायचं असं नाही होत मित्रांनो. बरोबर. आपल्याला आणि तसे स्वप्न बघू नये असं माझं मुळीच म्हणणं नाही, बघावीत. पण ते स्वप्न बघून त्या स्वप्नरंजन करण्यापेक्षा स्टेप्स घेऊन आपण तिथे पुढे जाणं अत्यंत गरजेचं आहे. सर अजून एखादं एक्झाम्पल द्यायचं झालं तर एक शेवटचं एक्झाम्पल जर कोणतं असेल की ज्याच्याने आपले ऑडियन्स अजून इन्स्पायर होईल आणि बिझनेस करायला त्यांना आवडेल असं. एक कोरिओग्राफी करणारा मुलगा आला होता. ओके. तो चांगला डान्स करतो वगैरे, पण कोरिओग्राफीचा बिझनेस कसा करायचा त्याने लॉकडाऊनमध्ये थोडेसे ऑनलाईन कोचेस वगैरे करून त्याने कोरिओग्राफीचं हे केलं. आणि मी त्याला सांगितलं की कोरिओग्राफी एक्झॅक्टली तुला पडतेच की कोरिओग्राफी ज्यांना ज्यांना आवडते, मग त्यात मुलं पण असतील, मुली पण असतील, तरुण असतील, मिड एज स्त्रिया असतील, मिड एज पुरुष असतील, साल्सा वगैरे हे सगळ्या गोष्टी असतील ते करा. आणि हा मुंबईसारख्या शहरात राहणार मुलगा. मी त्यांना सांगितलं परत तू निश आयडेंटिफाय कर, तुला कुठे मजा येते कोणाला शिकवायला. मग तो मला म्हणाला की सर लहान जी मुलं असतात म्हणजे सर म्हणजे 7वी 8वी 9वी 10वी हायस्कूलची मुलं ना, त्यांच्याबरोबर त्यांच्या स्टेप्स त्यांचं हे करायला मला मजा येते, कारण तो स्वतःच 25 वर्षाचा आहे. मग मी म्हणालो की मग आता तुझा बिझनेस हा कोरिओग्राफी नाही आहे, तुझा बिझनेस हा ॲक्च्युली मुलांना डान्स शिकवणं आणि त्यांचे परफॉर्मन्स करून घेणं, हा तुझा बिझनेस आहे. इट इज नो लॉंगर अ कोरिओग्राफी, जनरल कोरिओग्राफी. ओके. मग तू शाळांमध्ये जाऊन स्वतःचे म्हणजे ॲन्युअल डेजसाठी जे पॅकेजेस असतात ते तू कसे तयार करू शकतोस की तू शाळांमध्ये जाऊन करू शकतोस. मग तुझा कस्टमर हा पेरेंट्स नाही आहेत, तुझा कस्टमर पालक नाही आहे, तुझा कस्टमर मुलं सुद्धा नाही आहेत, मग तुझा कस्टमर शाळा आहे. मग शाळांना जाऊन तू कन्व्हिन्स कर की मी डान्स अशा पद्धतीने शिकवतो, अशा प्रकारे मुलांच्या मी तयार करून घेतो, त्यांना हे करतो. आणि मग त्याने मुंबईमध्ये कमीत वेळा म्हणजे मी सांगितल्यानंतर आता जवळपास तो 30-35 शाळांपर्यंत पोहोचलाय. ओके. एवढ्या लेवलला त्याने स्वतःचा बिझनेस पोहोचवला. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा, आपण जेनेरिक न राहता की मी कोरिओग्राफी करतो, त्या कोरिओग्राफीवरनं आता तो शाळांचे ट्रूप्स बनवून शाळांचे डान्स ॲन्युअल डेज गॅदरिंग्स वगैरे परत त्याचा बिझनेस बदलला. हे केवळ तुम्ही स्वतःची निश फाइंड आउट केलीत, स्वतःचा ग्राहक आयडेंटिफाय केलात आणि त्या प्रकारे तुम्ही स्वतःचे प्रॉडक्ट बनवलेत तर हे करणं शक्य आहे. सर थँक्यू सो मच. म्हणजे अशी इन्फॉर्मेशन ऍक्च्युली याच्यावर तर मला असं वाटतं 4-5 तास पण कमी पडतील. हो मी बोलायला लागलो तर दिवस कमी पडेल. हो आणि ते ऐकायला आवडेल असं बोलतात सर तुम्ही. आणि ऍक्च्युली बेनिफिशियलच आहे आपल्या ऑडियन्सला आणि जे पण मुलं आहे की म्हणजे खूप खूप प्रॉब्लेम आहे सर बिझनेस करण्यामध्ये. आणि म्हणजे फक्त एक जे आपण म्हणतो ना की ऑरा म्हणून एक शान मारायची म्हणून बिझनेस, ते पण एक नवीन कन्सेप्ट आहे आजकाल. तर सर म्हणजे फायदा होईलच आपल्या ऑडियन्सला. तर ज्या लोकांना करायचं आहे बिझनेस पण ते म्हणजे सफल होत नाही, त्याच्यामध्ये त्यांना प्रॉब्लेम्स येत आहेत, तर ते तुमच्याशी कन्सल्ट करू शकतात. म्हणजे तुमचं जे कोर्सेस वगैरे असे काही असतील तर ते कम्युनिकेट करायला नंबर काय द्याल सर? मुळात मी प्रामाणिकपणे सांगतो, मी कोर्सेस वगैरे करत नाही. म्हणजे खरं खूप प्रेशर आहे करायचं, पण कामाच्या व्यापामुळे कारण स्वतःचं हे असल्यामुळे मी करत नाही. पण मी तुला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे मी आता ठरवलं आहे की सुपर 25 म्हणजे असं 25 उद्योगांना एकत्र घेऊन करायचं. तर बरोबर sushilmulgekar.com अशी माझी वेबसाईट आहे. ओके. त्याच्यावर जाऊन तुम्ही त्याच्यामध्ये रजिस्टर करू शकता. आणि या पूर्ण उपक्रमाचा उद्देश हा तुम्ही कोर्स घ्या किंवा तुम्ही शिका माझ्याकडनं आणि मग करा अशा पद्धतीने नाहीये. कॉन्टेंट युट्यूबमध्ये म्हणा ह्याच्यामध्ये अवेलेबल आहे, इंग्रजीमध्ये आहे, मराठीत फार कमी आहे, पण तुम्ही करू शकता. 100% मला कळू शकतं. त्यामुळे आय एम नॉट हिअर टू से की आय नो द गॉस्पल ट्रूथ आणि आय विल टीच यू आणि मग तुम्ही करा. मला काय तुला प्रोफेसर नाही बनवायचं की जाऊ आहे, तुला ते प्रॅक्टिस करायचं आहे. तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला मार्गदर्शक निवडा. फॉर्च्युनेटली तुम्हाला जर चांगला मार्गदर्शक मिळाला तर मार्गदर्शक काय करा हे सांगण्यापेक्षा काय करू नका हे जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतो. आणि अशा पद्धतीने ज्यांना ऑलरेडी एक्सपिरियन्स आहे, म्हणजे तुम्हाला ते हल्ली ऑनलाईन कोचिंगमध्ये असे बरेच मार्गदर्शक भेटतील, एकाच दिशेने घेऊन जातील, त्यांना कोर्स देतील आणि बरोबर आता तुमचं तुम्ही बघा मी डिजिटल मार्केटिंग शिकवलं, तुला नाही चाललं तर त्याचा तुझा प्रॉब्लेम. बरोबर. अशा पद्धतीने न करता जेन्युइन मार्गदर्शक करा. मी जे करतो हे मी जेन्युइनली का करतो, कारण एकतर हे माझं पॅशन आहे आणि माझं ते काय म्हणतात ते आपलं एक म्हणजे ते माझ्या कदाचित फॅमिलीमधनं आलं असेल, वडिलांकडनं आलं असेल, पण एकंदरीतच आपलं एक समाजाला पण उत्तरदायित्व लागतो की आपण काय ते करायला पाहिजे. अशा पद्धतीने मी ते करतो. त्या बॅचमध्ये मी मार्गदर्शन करताना मी त्यांना टफ प्रश्न विचारतो.
आणि मी त्यांना आरसा दाखवतो की तू करतोय बाबा, चांगलं करतोय, व्हेरी गुड व्हेरी गुड, आणि तू माझे जास्त कोर्सेस घे, असा माझा मुळीच उद्देश नाही. कमी जणांनी कोर्सेस घेतले तर आय एम हॅपी, कारण तेवढी माझी बँडविड्थ कमी होईल. पण ज्याला खरोखरच जिद्द आहे, प्रामाणिकपणे काहीतरी करायचं आहे आणि केवळ पैशाच्या मागे न धावता आपण सस्टेनेबल लेवलला करू शकतो, अशा लोकांची मला गरज आहे. मी ज्या प्रकारचं फ्री कॉन्टेंट तयार करतो ते मला महाराष्ट्रामधल्या 1,00,000 तरुणांपर्यंत पोहोचवायचं. तर जर का तुम्ही या माध्यमातून, तुझ्या माध्यमातून जर का बघत असाल लोकांनी, तर माझी इच्छा अशी आहे, फ्री कॉन्टेंट आहे, 1,00,000 लोकांनी ते घ्या. तुम्ही त्याचं 1%, 5%, 10% जरी उपयोग केला तरी मला आता आनंद आहे. कारण जे मी काय शिकलो, जे घडलो, जे जोडा केला ते मी लोकांसमोर मांडतो. करेक्ट, ते तुम्ही फ्री अवेलेबल आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर का खरंच माझं मार्गदर्शन पाहिजे असेल, तर तुमच्यामध्ये जिद्द असेल आणि तुमच्यामध्ये खरंच करण्याची खूप असेल, तरच तुम्ही माझा वेळ घालवा आणि स्वतःचा घालवा. नाहीतर उगाच माझे कोर्सेस घ्या, माझे काय असा बरोबेश नाहीये. तर तुम्ही sushilmundgekar.com, www.sushilmundgekar.com. मी केमिकल लोचा नावाच्या चॅनलने YouTube आणि इंस्टाग्रामवर तुझ्याकडनं थोडंसं शिकतोय. मी कसा पद्धतीचा चॅनल आहे आमचा आणि त्याच्यातनं मी बरंचसं बोलत असतो. ओके, आणि त्या कॉन्टेंट तिथे आम्ही टाकत असतो. बरोबर. आणि माझ्याबरोबर जर का जोडायचं असेल तर, आणि मी ते पुन्हा सांगतो, सिरियसनेस तुमच्यामध्ये तुम्हाला काय ते करायचं तर मी तुम्हाला मदत करू शकतो माझ्या परीने. करेक्ट. आणि ते आपण करून 25 जणांची बॅच, मग आणखीन पुढे कधीतरी करेल, जसा वेळ मिळेल तसा मला. बरोबर. हे काहीतरी करत आणि ह्याच्यातनं आपण निदान महाराष्ट्रामध्ये पुढच्या 3-4 वर्षामध्ये, 5 वर्षामध्ये 1,00,000 तरुणांपर्यंत पोहोचून त्यातनं 1000 उद्योजक निर्माण झाले आणि त्यातले 100 जण जरी सायझेबल 5-10 करोड जाईल, म्हणजे 10 करोड जर का केलं 500 तर 1,000 करोडचे आपण हे तयार करू शकतो. त्यात तू किती कमवले, मी किती कमवल्यापेक्षा आपण एक मोठं कॉर्पस आहे. बरोबर. आणि त्यात ते 10 जण जरी युनिकॉर्न झाले तरी आपण समाजाचं काहीतरी केलं ना, एवढं तरी आपल्याला समाधान मिळेल. राईट. या उद्देशाने हा पराक्रम काढलेला आहे. तुझ्या माध्यमातून मी तुझ्या चाहत्यांना आवाहन करेन की तुम्हाला जर खरंच अशा पद्धतीने करायचं असेल तर जुळा, आणि आय विल बी व्हेरी हॅपी टू वर्क विथ यू पीपल. तर सरांनी भरपूर माहिती दिलेली आहे आता तुम्हाला, आणि जर तुम्हाला खरंच बिझनेस करायची इच्छा असेल तर तुम्ही सरांशी कम्युनिकेट करू शकता. सर, थँक्यू सो मच. थँक्यू, धन्यवाद.